अंजली दमानी आज मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी बावधन आणि पुणे पोलिसांची भेट घेऊन निवेदन सादर करणार। दमानिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचीही भेट घेणार असल्याची माहिती। लाडक्या बहिणींवरती अपात्रतेची तलवार। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक। ई-केवायसी न केल्यास योजनेतून वगळण्यात येणार। तर आतापर्यंत केवळ 1,60,00,000 महिलांनी ई-केवायसी केल्याची माहिती। वर्ध्यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या बदलीनंतर रात्रीतून 10 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली। पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकताच रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांकडून अनेक ठाणेदारांच्या बदल्या। गडचिरोलीत अतिदुर्गम तुमरकोटी गावातील नागरिक अंधारात जीवन जगतायत। 25 वर्षांपूर्वी गावात विजेचे खांब, मात्र अद्याप वीज पुरवठा नाही। अनेकांच्या घरांमध्ये वीज कनेक्शन, मात्र वीज पुरवठ्याविना घरामध्येही अंधार। रत्नागिरीच्या दापोलीत मंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील बुरोंडी रस्त्याच्या कामात निकृष्टपणा, ग्रामस्थांचा विरोध, ठेकेदाराला जाब विचारला। सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकल्या प्रकरणातील डॉक्टर रामकृष्ण सुंचू याला सोलापुरातून अटक। डॉक्टर रामकृष्ण सुंचू यांनी कुंभोडिया इथे पाठवून किडनी काढल्याची तक्रार दिली होती। सांगलीच्या कुपवाडमध्ये हातगाडी चालकावर 4 जणांकडून हल्ला। 4ही आरोपींना अटक। खायला मागितल्यावर पार्सल घेऊन जाण्यास सांगितल्यानं मारहाण केली। आचारसंहिता लागू असल्यानं गाड्या वेळेत बंद करत असल्याचं सांगितल्यानं मारहाण केल्याची माहिती। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयातील तरुणाला बेदम मारहाण। 11वीच्या विद्यार्थ्याला 4 विद्यार्थ्यांकडून स्टंपनं जबरी मारहाण। रसिक बनसोडे असं पीडित विद्यार्थ्याचं नाव। रुग्णालयात उपचार सुरू। नागपूरमध्ये अवैध नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई। अंजनी भागामध्ये नायलॉन मांजा विक्रीला घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक। 20 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त। मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात येणारी अवैध दारू पकडली। 2,80,000ची दारू पोलिसांनी जप्त केली। गोंदियाच्या आमगाव इथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ। 20 सेकंदात लॉक तोडून हे चोरटे दुचाकी चोरी करायचे। हायटेक पद्धतीनं दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड। नागपूरच्या भारतमाता चौकातील साई गारमेंट्सच्या गोदामाला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। गोदामाच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅटमधील नागरिकांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। भंडाऱ्यात कौटुंबिक वादातून स्वतःचंच घर जाळलं। भंडाऱ्याच्या मडेघाट गावातील घटना। सुदैवानं जीवितहानी नाही। संसारोपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक। अमरावतीच्या चांदूर रेल्वेतील मीरा इंडस्ट्रीज या डाळीच्या कंपनीला आग। आगीमुळे कंपनीतील चना डाळ, बारदाना, मशिनरी जळून खाक। लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज। जळगावच्या पाचोरा आगारातून मडगावकडे जाताना ट्रॅक्टरच्या कटमुळे प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उलटली। पाचोरा वडगाव मार्गावरती अपघात। नागरिकांच्या तत्पर मदतीनं सगळे प्रवासी सुखरूप बचावले। सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग। मुलं शाळेत पोहोचल्यावर आणि शाळा सुटल्यावर आयडेंटिटी स्कॅनिंग केल्यानंतर पालकांना मेसेज जातो। नाशिकच्या जेजुरकर मळा परिसरात बिबट्याचा वावर। रात्रीच्या सुमारास लॉन्स परिसरात आलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। नागरिकांमध्ये दहशत। हिंगोलीच्या ढोलक्याची वाडी गावाच्या परिसरात मगर आढळली। उसाच्या फडात मगरीचा वावर। नागरिकांनी दोरी आणि इतर साहित्य सामग्रीच्या सहाय्यानं मगरीला पकडलं। रत्नागिरीतल्या मिरजोळे गावात गवा रेड्याचं दर्शन। हनुमाननगर परिसरात गवा रेड्याचा रस्त्यावरती मुक्त संचार। बिबट्या पाठोपाठ आता रेडा दिसल्यानं ग्रामस्थ भयभीत। साताऱ्यातील खटाव तालुक्यात सूर्याची वाडी इथं पट्टेरी हंसाचे केरळवाडी इथल्या ब्रिटिशकालीन तलावात आगमन। जगामध्ये सर्वाधिक उंचीवरच्या शिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवरूनही पट्टेरी हंस झेप घेतो, तर सलग 17 तासाहून अधिक काळ तो हवाई अंतर कापतो। लोकलच्या दारात आता प्रवाशांना लटकता येणार नाही। लोकल रेल्वे डब्यांच्या पन्हळीची जागा बदलण्यात येणार। लोकलच्या दरवाजाच्या पन्हळीला धरून उभं राहता येणार नाही। मध्य रेल्वेच्या मुंब्रा दिवा दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेबाबत अंमलबजावणी।
रायगडच्या माणगावमधील डम्पिंग ग्राउंडच्या धुरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. अनेक विद्यार्थ्यांना गंभीर आजार, शिक्षकांची शासनाकडे तक्रार, तर प्रश्न सोडवण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश. वाशिमच्या गोवर्धना गावामध्ये 150 वर्षांपासून जोपासली जातीये दैत्याच्या सोंगाची परंपरा. 2 दिवस सोंगाची भव्य मिरवणूक काढण्यात येते. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं. विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. शिमल्यामध्ये आयजीएमसी रुग्णालयात डॉक्टर आणि पेशंटमध्ये वाद. डॉक्टरकडून पेशंटला मारहाण. पेशानं शिक्षक असलेल्या पेशंटकडूनही डॉक्टरला लाथ मारल्याचा प्रकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.